12वी झाल्यावर पुढे काय? प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतो. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. जर तुम्ही आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स तीनपैकी काय करायचं यामध्ये अडकला असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच तुमचं फ्युचर क्लिअर होणार आहे. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. आजच्या या विशेष आणि अतिशय महत्त्वाच्या विश्लेषणात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, 12वीची परीक्षा संपली की सुट्ट्यांची मजा कमी असते आणि आता पुढे नक्की काय करायचो या प्रश्नाचं टेन्शन जास्त असतं, बरोबर ना? म्हणूनच आज आपण आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमधले करिअरचे सर्वोत्तम पर्याय अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे डिकोड करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या रंजक प्रवासाला सुरुवात करूया. 12वी नंतर पुढे काय? हा असा एक यक्ष प्रश्न आहे जो आता प्रत्येकाच्या म्हणजे अगदी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्याही मनात घोळत असेल. रिझल्ट लागल्या लागल्या शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी प्रत्येकाचा एक वेगळा आणि फुकटचा सल्ला तयार असतोच. साहजिकच आपला प्रचंड गोंधळ उडतो. पण अजिबात काळजी करू नका. आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत. कारण योग्य माहिती असली ना की योग्य रस्ता आपोआप सापडतो. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा एकदम क्लिअर आहे. आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण सुरुवातीला आर्ट्स, मग कॉमर्स आणि त्यानंतर सायन्स या तिन्ही शाखांमधल्या भन्नाट संधींचा आढावा घेणार आहोत. आणि अगदी शेवटी आपण एका अतिशय गेम चेंजर विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे स्वतःच्या गोल किंवा उद्दिष्टांवर आधारित करिअर कसं निवडायचं. चला सुरुवात करूया आर्ट्स म्हणजे कला शाखेपासून. खरं सांगायचं तर एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटायचं की मार्क्स कमी मिळाले की लोक आर्ट्स घेतात. पण अहो आता काळ बदललाय. आजच्या घडीला आर्ट्स म्हणजे फक्त इतिहास किंवा भूगोल वाचून काढणं नाहीये, तर हे क्षेत्र आता प्रचंड आधुनिक झालंय आणि यात अमर्याद व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. आता आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आधी येतात ते आपले पारंपरिक पण तरी अत्यंत महत्त्वाचे 3 ते 4 वर्षांचे पदवी अभ्यासक्रम. यात बेसिक BA तर आहेच, पण जर तुम्हाला कॉर्पोरेट किंवा बिझनेसमध्ये जायचं असेल तर BBA आहे. जागतिक हॉस्पिटॅलिटी क्षेत्र खुणावत असेल तर हॉटेल मॅनेजमेंट म्हणजेच BHMचा भारी पर्याय आहे. याशिवाय मीडिया आणि पत्रकारितेसाठी BJMC किंवा वकिली करण्यासाठी LLB असे अनेक भक्कम पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पारंपरिक पदवी तुम्हाला ज्ञानाचा एक भक्कम पाया देते, हे 100% खरंय. पण आजच्या या टेक्नोसावी जगात फक्त डिग्री चालत नाही. जर तुम्ही या डिग्रीला डिजिटल मार्केटिंग, UI/UX डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग किंवा कंटेंट रायटिंग यांसारख्या आधुनिक स्किल्सची जोड दिलीत ना, तर ती तुमची सुपरपॉवर बनते. या आधुनिक कौशल्यांना कॉर्पोरेट जगात सध्या अक्षरशः प्रचंड मागणी आहे. याशिवाय तुमच्या आवडीनुसार इतरही काही जबरदस्त मार्ग आहेत. ज्यांना देशाची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी UPSC आणि MPSCचे दरवाजे तर कायम उघडे असतात. पण समजा तुमच्यात खूप क्रिएटिव्हिटी भरलेली आहे तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट किंवा फॅशन डिझाईनकडे नक्कीच वळू शकता. आणि ज्यांना टीचिंग आवडतं त्यांच्यासाठी DLED किंवा BEd करून शिक्षण क्षेत्रात एक उत्तम आणि सन्मानाचं करिअर घडवता येतं. आर्ट्सच्या रंगतदार जगातून आता आपण अशा क्षेत्राकडे मोर्चा वळूया जे खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था चालवतं. ते म्हणजे कॉमर्स. ज्यांना पैशांचे व्यवहार, आकडेमोड आणि बिझनेस या गोष्टींची आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र परफेक्ट आहे. कॉमर्स म्हटलं की फक्त BCom डोळ्यांसमोर येतं, हो ना? पण तसं नाहीये बॉस. BCom व्यतिरिक्त इथे अनेक भन्नाट स्पेशलाइज्ड कोर्सेस आहेत. जसं की बिझनेस मॅनेजमेंटसाठी BBA किंवा BMS आहे. जर तुम्हाला शेअर बाजाराची आवड असेल तर BFM म्हणजे बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट सारखा कोर्स तुम्हाला थेट शेअर बाजारातील बारकावे शिकवतो. आणि लॉ म्हणजेच कायद्याची आवड असणाऱ्यांसाठी BCom LLB सारखे 5 वर्षांचे इंटिग्रेटेड कोर्सेस खूपच फायदेशीर ठरतात. पण मघाशी म्हटल्याप्रमाणे नुसत्या डिग्रीवर नोकरी मिळणं आजकाल कठीण झालंय. कोणताही लहान मोठा व्यवसाय घ्या, त्यांना अकाउंटिंग आणि टॅक्स भरणारी माणसं लागतातच. म्हणूनच जर तुम्ही टॅली, GST, ॲडव्हान्स्ड एक्सेल किंवा बिझनेस ॲनालिटिक्स यांसारखे प्रॅक्टिकल कौशल्य शिकून घेतली तर कंपन्या तुम्हाला लगेच हायर करतात. सोबतच बँकिंग किंवा टॅक्सेशनमधला एक छोटा डिप्लोमा तुम्हाला आर्थिक क्षेत्रात थेट आणि फास्ट एंट्री मिळवून देतो. आता आपण येऊया कॉमर्समधल्या हेवीवेट कोर्सेसकडे. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट किंवा CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. ही नावं ऐकली तरी आदर वाटतो ना?
हे प्रोफेशनल कोर्सेस नक्कीच खूप मेहनत आणि सातत्य मागतात. पण बॉस, एकदा का तुम्ही हे पूर्ण केलंत की तुमचा पगार आणि रुतबा दोन्ही आभाळाला भिडतो. आणि जर तुम्हाला मल्टीनॅशनल कंपन्या किंवा थेट परदेशातच काम करायचं असेल, तर ACCA सारखा जागतिक स्तरावर मान्यता असलेला कोर्स एक नंबर पर्याय आहे. इथे मी तुम्हाला करिअरचा एक चीट कोड सांगतो. याला आपण म्हणूया बेस्ट कॉम्बिनेशन्स. नुसती एक पारंपरिक पदवी घेण्यापेक्षा त्याला एखाद्या प्रोफेशनल कोर्सची जोड द्या. उदाहरणार्थ, तुम्ही BCom सोबत CA केलं तर ते हाय सॅलरीचं म्हणजे जास्त उत्पन्नाचं कॉम्बिनेशन बनतं. किंवा उत्तम मॅनेजर व्हायचे असेल तर BBA नंतर MBA करणं हा यशाचा अगदी निश्चित मार्ग आहे. बरं, आर्थिक जगाची सफर झाल्यानंतर आता आपण येऊया सायन्सकडे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधन या गोष्टी ज्यांना वेड लावतात त्यांच्यासाठी ही शाखा आहे. पण सायन्समध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तुमचा मार्ग अतिशय स्पष्टपणे निवडावा लागतो, कारण इथून पुढचे रस्ते पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांना जातात. सायन्समध्ये आल्यावर सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो तो म्हणजे ग्रुप निवडताना. जर तुमचा कल गणिताकडे असेल, म्हणजे तुम्ही MPC मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री निवडलं, तर तुम्ही थेट इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा सायन्सच्या टेक्निकल जगात प्रवेश करता. पण जर तुम्हाला बायोलॉजीची म्हणजे जीवशास्त्राची आवड असेल आणि तुम्ही BPC निवडलं, तर मग MBBS, फार्मसी किंवा नर्सिंग असे वैद्यकीय क्षेत्राचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतात. डॉक्टर किंवा इंजिनियर सोडून ज्यांना संशोधनात म्हणजे रिसर्चमध्ये जायचंय, त्यांच्यासाठी BScचे अनेक भन्नाट पर्याय आहेत. विशेषतः कोविड-19 नंतर बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांसारख्या क्षेत्रांचं महत्त्व सर्वांनाच समजलंय. आजच्या काळात ह्या क्षेत्रांमध्ये रिसर्च आणि औषध निर्मितीसाठी जागतिक स्तरावर अक्षरशः प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आता एक गैरसमज आपण आधी दूर करूया. सायन्स म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर हे समीकरण आता जुनं झालंय. ज्यांना साहसाची आवड आहे त्यांच्यासाठी कमर्शियल पायलट बनून आकाशात भरारी घेण्याचे किंवा मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन जग पालथे घालण्याचे अतिशय थ्रिलिंग मार्ग आहेत. याशिवाय आर्किटेक्चर किंवा गुन्हेगारांचा छडा लावणारे फॉरेन्सिक सायन्स हे सुद्धा अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळ्या वाटेवरचे उत्तम करिअर पर्याय आहेत. आणि हो, सायन्सच्या विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू कोणती माहितीये? त्यांचा लॉजिकल आणि ॲनालिटिकल बेस. याच भक्कम पायामुळे हे विद्यार्थी IT म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी सहज एंट्री मारू शकतात. पायथन किंवा जावासारखी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून ते सायबर सिक्युरिटी किंवा डेटा ॲनालिटिक्समध्ये उत्तम काम करू शकतात. किंवा आवड असेल तर BSc नंतर B.Ed करून टीचिंगमध्येही जाऊ शकतात. ओके, आता आपण आजच्या ह्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि गेम चेंजर टप्प्यावर आलो आहोत. आपण तिन्ही शाखा पाहिल्या, पण खरी गोम इथेच आहे. फक्त अमुक एक शाखा घेतलीये म्हणून तोच मार्ग पकडण्यापेक्षा आपल्याला आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे ह्या अंतिम उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून आपण करिअर कसं निवडू शकतो हे आता आपण समजून घेऊया. यासाठी एक सोपी पद्धत वापरूया. रिव्हर्स इंजिनिअरिंग. म्हणजे आधी डेस्टिनेशन ठरवायचं आणि मग गाडी पकडायची. समजा तुमचं मुख्य उद्दिष्ट जास्तीत जास्त पगार मिळवणेच आहे, तर BTech, CA किंवा डेटा सायन्ससारखे मार्ग एकदम योग्य आहेत. जर तुम्हाला IT क्षेत्रातच जायचंय तर BCA किंवा प्रोग्रॅमिंगवर लक्ष द्या. आणि जर तुम्हाला फार लांबलचक डिग्री न घेता लवकर नोकरी हवी असेल तर छोटे पण इम्पॅक्टफुल स्किल कोर्सेस करणं कधीही फायदेशीर ठरतं. आता हा एक सुवर्ण नियम आहे जो तुम्ही कुठेतरी लिहूनच ठेवा. आपण अनेकदा माझे मित्र तिथे चाललेत किंवा माझ्या काकांनी सांगितले म्हणून किंवा अगदी समाजात एखाद्या कोर्सची खूप हवा आहे म्हणून निर्णय घेतो. पण बॉस, हे पूर्णपणे चुकीचं आहे. इतरांनी सांगितलं म्हणून करिअर निवडू नका. ज्या विषयात तुम्हाला खरोखरच मनापासून रस आहे तेच क्षेत्र निसंकोचपणे निवडा. तर मंडळी, हे सविस्तर विश्लेषण संपवताना स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्की विचारा. मला माझ्या आयुष्याकडून नक्की काय हवंय? भरपूर पैसा, जॉब सिक्युरिटी, कामाचं समाधान की परदेशातील आयुष्य? एकदा का तुमचे हे अंतिम उद्दिष्ट स्पष्ट झालं आणि तुम्हाला तुमची खरी आवड सापडली की इथून पुढचा रस्ता एकदम क्लिअर होईल. शांतपणे विचार करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. ऑल द बेस्ट. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.